आयटी मध्ये सध्या जे पण अप्लाय करतात ना जॉबसाठी त्यांना असं वाटतं की आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे, कारण ट्रॅव्हलिंगचा इश्यू होतो, काही लोकेशनचा इश्यू होतो. आणि हा जो गॅप आहे हा किती इयर्सचा होता? माझा ऑलमोस्ट 1 वर्षाचा. एक वर्षाचा गॅप होता. ओके. म्हणजे पहिले रिझ्यूम अपडेट केला. हम्म, हम्म, हम्म. मग त्याच्यानंतर मग मी ते नोकरीवर वगैरे रिझ्यूम अपडेट केल्यानंतर कॉल्स वगैरे येतात का ते बघायला सुरुवात केली. मग असं कोणत्या मोमेंटला वाटलं तुला की यार नाही, आपल्याला वर्क फ्रॉम होम भेटणार नाहीये, आपण थोडंसं हायब्रिड मोडच्या ह्याला बघावं वगैरे? मला वाटायला लागलं की नको आता असं आपण म्हणजे हायब्रिड जरी भेटलं तरी तरी आपण पण स्टार्ट करू असं. मग त्याच्यानंतर मग मी ते आपण रिझ्यूम वगैरे अपडेट करतो मग परत ते Yes. पुन्हा स्टार्ट केलं. मग तेव्हा मला कॉल्स यायला लागले. हम्म, हम्म, माझ्या माहितीनुसार किंवा मी जेवढं सर्च केलंय आता सध्या तर वर्क फ्रॉम होम भेटतच नाही आपल्याला, Correct. रिमोट जॉब भेटतच नाही. हम्म. म्हणजे ऍटलिस्ट आपण हायब्रिड साठी तरी ट्राय केलं पाहिजे. किंवा आता सध्या तर अशा कंपन्या आहे की ते 5 डेज वर्किंग पण स्टार्ट करतात. काही जणांना जमतच नाही, म्हणजे हायब्रिड म्हणा किंवा वर्क फ्रॉम ऑफिस आता पॉसिबल नाहीये. आणि त्यांच्यासाठी मग तू काय सांगणार, कारण त्यांना एक तर जॉब पण पाहिजे आणि वर्क फ्रॉम होम पाहिजे. मी माझं एक्झाम्पल देऊनच सांगते तुला. ओके. सो मी म्हणजे आधी माझं माइंड नव्हतं म्हणजे स्टार्ट करायचं म्हणजे फुल डे ऑफिस, पण मी नंतर स्टार्ट केलं की नाही आपल्याला करायचंच आहे. मग मला हायब्रिड भेटलं. फक्त पंच करतो थोडा वेळ 5 मिनिटं थांबवायचं आणि निघून यायचं. म्हणजे असं पण असतं. पुढे आपलं जर मॅनेजर सोबत किंवा म्हणजे क्लायंट वगैरे जर चांगला असेल तर मग आपण बाकीच्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो. का टॅप करून घ्यायला? म्हणजे ते कसं आहे की फ्लेक्झिबल अवर्स आहेत ना, आपण प्रत्येक गोष्टीचे कॉन्स म्हणजे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस असतात. मग पहिले जर वर्क फ्रॉम ऑफिसचं जर घेतलं तर एखादा प्रॉब्लेम वगैरे जरी आला आपल्याला तरी मग कलिग्स म्हणजे जवळच असायचे तर मग इझिली तो सॉल्व्ह व्हायचा. म्हणजे जो प्रॉब्लेम आपण ऑफिसमध्ये राहून 5 मिनिटात सॉल्व्ह करू शकतो कलिग्स सोबत बोलून, तो इकडे घरी थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं घरच्या कामांमुळे किंवा बाळामुळे, मग तो थोडासा डिले होतं. आयटी मध्ये सध्या जे पण अप्लाय करतात ना जॉबसाठी त्यांना असं वाटतं की आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे, कारण ट्रॅव्हलिंगचा इश्यू होतो, काही लोकेशनचा इश्यू होतो. तर भरपूर सारे लोक असे की ते अप्लाय करतात वर्क फ्रॉम होमसाठी. आणि स्पेशली ज्यांचे समजा मॉम आहेत, म्हणजे ज्यांचं समजा डिलिव्हरी झाली आहे, बेबी आहे त्यांना, आणि मॅटर्निटी लिव्ह नंतर तर स्पेशली त्यांना असं वाटतं की यार नाही, आपल्याला वर्क फ्रॉम होमच पाहिजे. वर्क फ्रॉम होममुळे ते कधी कधी गॅप घेतात, 1 वर्षाचा 2 वर्षाचा गॅप घेतात आणि ते नंतर परत वर्क फ्रॉम होमच बघायचा ट्राय करतात. आणि त्यामुळे काय होतं ना, त्यांना एक तर जॉब भेटत नाही, आणि जॉब भेटला म्हणजे जॉब तर भेटतच नाही, कारण मार्केटमध्ये माहिती आहे ओके, तर आता वर्क फ्रॉम होमचे जॉब्स कमी झाले आहेत आणि ऑफिसेस पण चालू झाले आहेत. तर असंच हेच एक एक्झाम्पल आहे, आणि ह्यावरतीच मी डिस्कस करण्यासाठी आज रुपालीला मी इन्व्हाइट केलं आहे. आणि रुपालीचं जर सांगायचं झालं तर रुपालीला ऑलमोस्ट 6 to 7 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आयटी इंडस्ट्रीमध्ये. आणि मॅटर्निटी लिव्ह नंतर तिने पण खूप ट्राय केलं की आपण वर्क फ्रॉम होम जॉब शोधावा, बट वर्क फ्रॉम होम जॉब शोधला नाही, कारण खूप साऱ्या कंपनीज अशा आहेत की आता ते 5 दिवस वर्क फ्रॉम होम मध्ये ऑफिसेस चालू केले त्यांनी, आणि आपण वर्क फ्रॉम होम बघतोय. सो तो जो स्ट्रगल आहे, आणि तिला जे आता त्यानंतर ते सगळं स्ट्रगल नंतर तिला जे जॉब भेटला तो हायब्रिड भेटला, आणि हायब्रिड जॉब तिने कसा म्हणजे भेटला तिला, ती आता कसं स्ट्रगल करते, कसं मॅनेज करते, ते आपण सगळं आज डिस्कस करूयात. सो रुपाली, वेलकम टू आयटी वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती. आणि यस, तुझं बेसिक इंट्रोडक्शन. हॅलो ऑल, माझं नाव रुपाली पाटील आहे आणि मी एका IT कंपनीमध्ये ॲज अ मोबाईल डेव्हलपर म्हणून जॉब करते. मी स्पेशली रिॲक्ट नेटिव्ह आणि iOS मध्ये ॲज अ मोबाईल ॲप डेव्हलप करते. ओके. आणि जसं तू सांगितलं की ॲज अ IT मदर किंवा वर्किंग मदर, सो मला आता 1.25 वर्षाचा मुलगा आहे. आणि मी जेव्हा म्हणजे करिअर गॅप नंतर जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा तो 1.5 वर्षाचा होता. ओके, म्हणजे तू आता रिसेंटली चालू केलं. ओके. बर, जसं आपलं आता म्हणजे जे टॉपिक आहे आपला, तर जेव्हा तू मॅटर्निटी लिव्ह घेतली होती की डायरेक्टली गॅपच घेतला होता? नाही, ऍक्च्युली म्हणजे कोविड नंतर तर आपल्याला वर्क फ्रॉम होमच होतं. सो मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मला वर्क फ्रॉम होमच होतं. सो आणि जेव्हा मी मॅटर्निटी गॅप घेतला तोपर्यंत मला वर्क फ्रॉम होम होता. पण मी जेव्हा रिटर्न झाली म्हणजे 6 महिन्याच्या गॅप म्हणजे 6 महिन्याच्या मॅटर्निटी लिव्ह नंतर, सो तेव्हा त्यांनी हायब्रिड चालू केलेलं होतं. आणि हा जो गॅप आहे हा किती इयर्सचा होता? माझा ऑलमोस्ट 1 वर्षाचा. 1 वर्षाचा गॅप होता. ओके. मग 1 वर्षानंतर तुला असं वाटलं की आपण करिअर स्टार्ट करावं, तर मग काय काय चॅलेंजेस फेस केले तू?
बाळ जेव्हा 1 वर्षाचं व्हायला लागलं म्हणजे तो थोडासा मोठा व्हायला लागला, म्हणजे आम्ही आधीपासूनच ठरवलेलं होतं की 1 वर्षात किंवा थोडा मोठा झाल्यानंतर आपल्याला करिअर रिझ्यूमच करायचंय. बरोबर. मग तो 1 वर्षाचा झाल्यानंतर मग तेव्हा मला वाटायला लागलं की नको, आता जास्त गॅप होऊन जातोय. आणि मी असं ऐकलेलं पण होतं की जास्त गॅप झाला तर मग थोडस मग त्याच्यामुळे मग 1 वर्षात झाल्यानंतर मग मी म्हणजे पहिले रिझ्यूम अपडेट केला. मग त्याच्यानंतर मग मी नोकरीवर वगैरे रिझ्यूम अपडेट केल्यानंतर कॉल्स वगैरे येतात का ते बघायला सुरुवात केली. पण मग तेव्हा असं होतं की तो जो पिरियड होता तो रिसेशनचा पण होता. बरोबर. आणि ऍक्च्युली मी तेव्हा असं ट्राय करत होते की मला वर्क फ्रॉम होमच भेटलं पाहिजे. मग मी तसे जॉब शोधायला सुरुवात केली. पण मग बट जेव्हा तू अप्लाय केलं वर्क फ्रॉम होम साठी तू अप्लाय केलं तेव्हा वर्क फ्रॉम होम साठी कॉल्स येत होते का? नाही, म्हणजे मी कंटिन्यू म्हणजे मी प्रिपरेशन पण करत होती आणि मी म्हणजे वेट पण करत होती की येईल कॉल. पण मग म्हणजे यायचे कॉल, पण मग त्यांचं असं होतं की ऍटलीस्ट हायब्रिड मोड म्हणजे किंवा मग काहींचं तर असंच झालेलं होतं की 5 days वर्किंग म्हणजे ऑफिस वरून. म्हणजे सध्या तर असं की सगळेच ऑफिसेस ओपन झाले आहेत आणि ते 5 days बोलायचा प्रयत्न करताय. खूप कमी असे आहेत की ते हायब्रिड मोडवरती काम करतात. मग असं कोणत्या मोमेंटला वाटलं तुला की यार नाही आपल्याला वर्क फ्रॉम होम भेटणार नाहीये, आपण थोडस हायब्रिड मोडच्याच ह्याला बघावं वगैरे? म्हणजे मग त्या पिरियड मध्ये काय झालं की मी 2 महिने गेले माझे, म्हणजे मी वेटिंग केलं की येईल कॉल. पण मग तेव्हा रिसेशनचा पण पिरियड असल्यामुळे मला ते कॉल येत नव्हते. मग त्याच्यानंतर गॅप पण खूप जात होता आणि बाकीचे जे माझे मी कलिग्स बघत होते ते म्हणजे वर्किंग मदर, म्हणजे ते घरचं पण मॅनेज करायचे, बेबीला पण मॅनेज करायचे आणि मी जॉब पण करत होते. मग ते ऑफिसला तर जात होते. मग त्याच्यामुळे मला वाटायला लागलं की नको, आता असं आपण म्हणजे हायब्रिड जरी भेटलं तरी आपण स्टार्ट करू असं. मग त्याच्यानंतर मग मी ते आपण रिझ्यूम वगैरे अपडेट करतो, मग परत ते पुन्हा स्टार्ट केलं. मग तेव्हा मला कॉल्स यायला लागले. पण मग त्या गॅपमुळे असं झालं होतं की आपल्या आयटी मध्ये तर असं असतं, थोडा जरी पिरियड गेला तरी प्रत्येक गोष्टी व्हॅनिश व्हायला लागतात. म्हणजे आपलं माइंड जे असतं ते व्हॅनिश व्हायला लागतं. म्हणजे ते माइंड तेवढं असं प्रिपेअर झालेलं नव्हतं. म्हणजे काही गोष्टी बऱ्याच अशा माइंड मधून व्हॅनिश झालेल्या होत्या, मला आठवायच्या नाही. त्याच्यानंतर एवढ्या सोप्या सोप्या गोष्टी होत्या इंटरव्ह्यू मध्ये जे विचारायचे त्या मला म्हणजे लवकर क्लिक नाही व्हायच्या. तर मग मला असं त्या पिरियडला तर खूप जास्त वाटायला लागलं की हा जो करिअर गॅप गेलाय तो खूप जास्त गेलाय आणि आपल्याला असं करिअर गॅप नको, असं म्हणजे असं वाटायला लागलं मला. मग मी परत म्हणजे फर्स्ट पासूनच स्टार्ट केलं प्रिपरेशनसाठी. मग माझं कसं होतं की मी iOS आणि रिएक्ट नेटिव्ह माझा दोघांचा एक्सपिरियन्स होता. मग मी जेव्हा इंटरव्ह्यू साठी स्टार्ट केलं तेव्हा iOS साठी स्टार्ट केलं. मग जसं iOS मध्ये पण नवीन गोष्टी आलेल्या होत्या तेव्हा, म्हणजे मग स्विफ्ट UI रिएक्ट मध्ये पण आलेल्या होत्या, पण मग त्याच्याशी मला असं जास्त फॅमिलियर वाटत होतं iOS पेक्षा. पण मी इंटरव्ह्यू देत होते iOS साठी, मग तिथे पण स्विफ्ट UI आलेला होता. म्हणजे मग मी वाचून तर मला ते क्वेश्चनचे आन्सर यायचे, पण मग कोडिंग जेव्हा त्यांनी विचारली वगैरे मग तेव्हा म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा माइंड मधून हेच झालेल्या होत्या, कारण iOS पेक्षा मला रिएक्ट नेटिव्ह बेटर वाटायचं. मग मी रिएक्ट नेटिव्ह पासून मग प्रिपरेशन नेट स्टार्ट केलं. मग तेव्हा माझा इंटरव्ह्यू क्रॅक व्हायला लागला. मग आणि म्हणजे इंटरव्ह्यू पण क्रॅक होत होते तुझे, आणि बट वर्क फ्रॉम होम साठी की हायब्रिड साठी. आणि काही तर मला असे कॉल्स येत होते की डायरेक्ट म्हणजे कंटिन्यू वर्किंग फ्रॉम ऑफिसच होतं ते, म्हणजे 5 दिवस म्हणजे मग मी तेव्हा असं माइंड केलंच होतं की मला आता करायचंच आहे, मला घरी बसायचं नाहीये. किंवा म्हणजे जॉब स्टार्ट करायचा आहे, 5 दिवस वर्किंग असेल तरी. मग सध्या आता फ्रेशर्स आहेत ज्यांचा गॅप आहे आणि जे लोक आयटी मध्ये स्विच करायचे किंवा आयटी मध्ये जॉब बघताय, ते ऑलमोस्ट काही असे लोक आहेत, म्हणजे आपल्या युट्यूब वरती पण मला खूप कमेंट आले चॅनल वरती, काही मला कॉल्स करताय, काही सांगताय की यार नाही वर्क फ्रॉम होम असेल तर आपल्याला सजेस्ट कर किंवा काय कर. त्यांच्यासाठी मग तू काय सांगशील, खरंच वर्क फ्रॉम होम आहेत अवेलेबल जॉब्स? माझ्या माहितीनुसार किंवा मी जेवढं सर्च केलंय आता सध्या तर वर्क फ्रॉम होम भेटतच नाही आपल्याला, रिमोट जॉब भेटतच नाही. म्हणजे ऍटलीस्ट आपण हायब्रिड साठी तरी ट्राय केलं पाहिजे, किंवा आता सध्या तर अशा कंपन्या आहे की ते 5 days वर्किंग पण स्टार्ट करताय. म्हणून मग मला वाटतं की नकोच असं बघायला. बरं रुपाली, असं पण आहे यार की काही जणांना जमतच नाही, म्हणजे हायब्रिड म्हणा किंवा वर्क फ्रॉम ऑफिस आता पॉसिबल नाहीये, आणि त्यांच्यासाठी मग तू काय सांगणार? कारण त्यांना एक तर जॉब पण पाहिजे आणि वर्क फ्रॉम होम पाहिजे, तर त्या केस मध्ये काय करणार मग? मी माझं एक्झाम्पल देऊनच सांगते तुला. सो मी म्हणजे आधी माझं माइंड नव्हतं म्हणजे स्टार्ट करायचं म्हणजे फुल डे ऑफिस, पण मी नंतर स्टार्ट केलं की नाही आपल्याला करायचंच आहे. मग मला हायब्रिड भेटलं.
प्लस हायब्रिड मध्ये काही कंपन्यांमध्ये असं असतं की ते 3 days ऑफिस असतं, पण मग आमच्या केसमध्ये म्हणजे माझ्या केसमध्ये 2 days ऑफिस असतं आणि फ्लेक्झिबल वर्किंग अवर्स आहेत. आणि मग जर म्हणजे वर्किंग मदर असेल तर तिला तर त्याच्यासाठी चांगलंच आहे. आणि मग असं झालं की मला प्रोजेक्ट पण आता सध्या चांगला भेटलाय आणि क्लायंट पण चांगला आहे. मग त्याच्यामुळे आणि मॅनेजर सोबत जे रिलेशन आहे आपण जे बिल्ड करतो ते पण थोडेसे चांगले आहेत. तर मग काही वेळा असं होतं की आपले मॅनेजर पण ऍडजस्ट करतात की म्हणजे घरी काही प्रॉब्लेम आला तर म्हणजे काही वेळा असं होतं की आपण घरून पण करू शकतो जॉब. म्हणजे असं आहे की वीक मध्ये 2 days जावं लागतं, पण मग फ्लेक्झिबल अवर्स असल्यामुळे म्हणजे काही वेळात असं होतं की आम्ही फक्त पंच करतो, थोडा वेळ 5 मिनिटं थांबवायचं आणि निघून यायचं. म्हणजे असं पण असतं. म्हणजे 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 मी असं सांगेल की ऍटलिस्ट आपण करिअर स्टार्ट केलं पाहिजे. पुढे आपलं जर मॅनेजर सोबत किंवा म्हणजे क्लायंट वगैरे जर चांगला असेल तर मग आपण बाकीच्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो नंतर. हा, चांगला पॉईंट एकदम. हा एक पॉईंट मला चांगला आवडला रुपालीचा, की तुम्ही करिअर स्टार्ट तर केलं पाहिजे आणि फक्तच वर्क फ्रॉम होम मी शोधतोय, मला जॉब्स येत नाहीये, मग असं म्हणायचं की मला जॉब भेटत नाहीये. त्यापेक्षा तुम्ही हायब्रिड घ्या, कुठली जी पण काही कंपनी असेल ते तुम्ही घ्या. किंवा मी तर सांगेल 5 days जरी असेल तरी तुम्ही बघू शकता, कारण नंतरून काही कंपन्या हायब्रिड पण म्हणजे देऊ शकतात 2 days वगैरे. म्हणजे अप टू यू आहे, तुम्ही कसं इनपुट देताय, तुमचे मॅनेजर सोबत कसे बॉन्ड आहे, तुमचे म्हणजे कसं रिलेशन आहे, त्यावरती तुम्हाला ते मॅनेजर समजा तुम्हाला अलाउ करू शकतो. आणि बर, ही एक चांगली गोष्ट. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त हे असं चालतं का टॅप करून घ्यायला? म्हणजे ते कसं आहे की फ्लेक्झिबल अवर्स आहेत ना, नाही मी ऐकलंय, माझे असे फ्रेंड्स पण आहेत जसं की यामिनी वगैरे, हे ते पण त्यांनी पण सांगितलं की आमचे पण म्हणजे हायब्रिड वगैरे आहे, आम्हाला 2 किंवा 3 दिवस जायला लागतं, बट आम्ही पण टॅप करतो आणि येतो. तर असं असेल तर एक चांगली म्हणजे ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे ना, की तुम्हाला फक्त जाऊन फक्त टॅप करून यायचंय. बेबी जरी सोबत घेऊन गेले, तुम्ही टॅप केला आणि परत आले तर काही एवढं हे नाहीये. तर मी पण तेच सांगेल की वर्क फ्रॉम होमच्या पाठीमागे लागू नका. सध्या मार्केटमध्ये 5 days ऑफिसेस स्टार्ट झाले आहेत आणि तुम्ही वर्क फ्रॉम होमला अप्लाय करताय तर तुम्हाला जॉब नाही भेटणार. तर त्या केसमध्ये तुम्ही हायब्रिड बघा. जसं रुपालीने सगळं एक्सप्लेन केलं की नाही असे असे प्रॉब्लेम्स आहेत वर्क फ्रॉम होमसाठी, तर तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करू शकता हायब्रिडने, आणि त्यानंतर तुम्हाला जशी ऑपॉर्च्युनिटी भेटेल तशी तुम्ही वर्क फ्रॉम होम बघू शकता. रुपाली, जसं तू की तुझं आधी माइंड होतं की नाही आपल्याला वर्क फ्रॉम होमच करायचंय, आणि जसं तुझं माइंड समजा तू चेंज केलं की नाही आपल्याला हायब्रिड, आपल्याला जॉब पाहिजे आणि हायब्रिडच तू जॉब केला, तर त्यानंतर तुला काय काय चॅलेंजेस आले? मग चॅलेंजेस असे होते की आपल्याला नवीनच करिअर स्टार्ट केलेलं, म्हणजे नवीनच म्हणता येईल की स्टार्ट केलेलं होतं मी. बऱ्याच गोष्टी अशा मला नवीन नवीन जाणवत होत्या की म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये बऱ्याच न्यू गोष्टी आलेल्या होत्या. मग मला असं व्हायचं की म्हणजे खूप जास्त गोष्टी पुढे गेलेल्या वाटत होत्या मला. मग काही वेळा 1 वर्षाच्या गॅपमुळे खूप गोष्टी अशा पुढे गेलेल्या वाटायच्या आणि तेव्हा मला म्हणजे रिकॉलिंग करावी लागत होती प्रत्येक गोष्टीसाठी, आणि प्रत्येक गोष्टीसाठी मला असा टाइम द्यावा लागत होता. म्हणजे पूर्ण फोकस मला द्यावं लागत होतं. म्हणजे मी एक म्हणेल की मला टाइम मॅनेज करावा लागत होता, पूर्ण फोकस द्यावा लागत होता. म्हणजे असं होतं की घर पण सांभाळायचं प्लस मला ऑफिसला पण तेवढा टाइम द्यावा लागत होता, म्हणजे पूर्ण माझं करिअर रिस्टार्ट करायला. वर्क फ्रॉम ऑफिस पण केलं आणि वर्क फ्रॉम होम पण केलं, तर ह्या दोन्ही मधला डिफरन्स काय? म्हणजे कुठे ऍडव्हान्टेज कुठे डिसएडव्हान्टेज तुला वाटतो असं, आणि काय काय फ्युचर मध्ये काय पाहिजे? आपण प्रत्येक गोष्टीचे कॉन्स म्हणजे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस असतात. मग पहिलं जर वर्क फ्रॉम ऑफिसचं जर घेतलं तर मग आधी म्हणजे मी जेव्हा फ्रेशर होते तेव्हा आम्ही वर्क फ्रॉम ऑफिसच करायचो. तर मग तेव्हा काय व्हायचं की कलिग सोबत इंटरॅक्शन म्हणजे बरोबर व्हायचं, आणि त्याच्यानंतर एखादा प्रॉब्लेम वगैरे जरी आला आपल्याला तरी मग कलिग्स म्हणजे जवळच असायचे, तर मग इझिली तो सॉल्व्ह व्हायचा. हा मेन ऍडव्हान्टेज होता. आणि जर आपण हायब्रिडचं घेतलं तसं तर मग म्हणजे आपल्या मीटिंग्स वगैरे होतातच, पण मग ऍटलिस्ट हायब्रिड मध्ये काय होतं की आपण घरी असतो, म्हणजे जर वर्क फ्रॉम होम घेतलं तर घरी असतो, आणि बाळ असल्यामुळे थोडंसं डिस्ट्रॅक्शन पण होतं. म्हणजे जो प्रॉब्लेम आपण ऑफिसमध्ये राहून 5 मिनिटात सॉल्व्ह करू शकतो कलिग सोबत बोलून, तो इकडे घरी थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं घरच्या कामांमुळे किंवा बाळामुळे, मग तो थोडासा डिले होतं. मग जर आपण वर्क फ्रॉम ऑफिसचा हा म्हणजे ऍडव्हान्टेज म्हणू शकतो त्याचा. आणि आता सध्याची जी सिच्युएशन घेतली आपण, तर म्हणजे बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या वर्क फ्रॉम ऑफिसच चालू करताय. म्हणजे फ्युचर मध्ये तर असं होणारच की आपल्याला 5 days वर्किंग जावंच लागणार. म्हणून मग मी असंच सांगेल की आपण त्याच्यासाठी प्रिपेअर राहायला पाहिजे
आणि हायब्रिड जरी असेल परंतु मग वर्क फ्रॉम ऑफिसचा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या करिअरवर पडतो तर त्याच्यासाठी आपण वर्क फ्रॉम ऑफिसच शक्यतो प्रिफर केलं पाहिजे असं. येस, नाईस. म्हणजे बरोबर आहे, कारण आता मोस्टली वर्क फ्रॉम ऑफिसेस स्टार्ट झाले आणि जेवढे पण फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, जेवढे पण आहेत तेवढ्या सर्कलमध्ये तेवढे जे सगळ्यांचे ऑफिसेस स्टार्ट झाले आहेत, किमान 2 ते 3 दिवस तरी हायब्रिड मोडमध्ये स्टार्ट आहेत. सो जर तुम्ही समजा ॲज अ फ्रेशर म्हणा किंवा तुमचा गॅप म्हणा किंवा एक्सपिरियन्स म्हणा, तुम्ही जर रिमोटली जॉब बघत असाल तर थोडंसं मी अवघड म्हणेल किंवा तुम्हाला जॉब वगैरे भेटण्यासाठी. सो रिमोटली आधी ट्राय करा आणि त्यानंतर जर तुम्हाला समजा एकदा भेटला, जसं रुपालीने व्यवस्थित सांगितलं किंवा तुमचं मॅनेजरचं रिलेशन वगैरे, तर ते करून तुम्ही तुमच्या मॅनेजरला रिक्वेस्ट वगैरे करून तुम्ही वर्क फ्रॉम होम वगैरे इमर्जन्सीमध्ये तुम्ही करू शकता. सो नाईस. म्हणजे खरंच हा तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा, की जे की सारखं बोलतं की नाही मला वर्क फ्रॉम होम पाहिजे वगैरे. ते एक एक्झाम्पल व्यवस्थित आहे आपल्यासमोर, एक्सप्लेन पण केलं आहे. सो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यस, आपल्या ITवाला देवकडून एक रुपालीला छोटंसं गिफ्ट. येस, थँक्यू. थँक्यू आल्याबद्दल आणि थँक्स फॉर वॉचिंग.